मागील 2 महिन्यापासून चालू असलेला व्हायलन्स हा थांबण्याचं काही नाव घेत नाही. जुलै महिना अर्धा झालेला आहे तरी आणखीनही व्हायलन्स चालूच आहे. काय आहे नेमका, कुठे आहे व्हायलन्स हा? मणिपूर, भारताच्या पूर्वेकडील राज्य, 7 सिस्टर यामधील एक राज्य. या मणिपूरमध्ये व्हायलन्स, हिंसा कशाबद्दल होत आहे, या सर्व गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर चला, मणिपूरमध्ये कुठला इश्यू चालू आहे, कशामुळे घडत आहे हिंसा, हे सर्व गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये आपण समजून घेऊयात. मी आहे सुचेंद्र देशमुख. आपल्या सर्वांचं वी रायझिंग इंडिया या प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. मणिपूर का जळत आहे, मणिपूरमध्ये काय एवढं व्हायलन्स होत आहे, तर सर्वात महत्त्वाचं आपण काही न्यूज बघूयात. न्यूजपेपरमध्ये काही न्यूज आलेले आहेत. नो एंड टू डेडली व्हायलन्स इन इंडिया इथनिकली डिवायडेड मणिपूर. आणखीन सुद्धा व्हायलन्स जो आहे तो कमी झालेला नाही. 60 किल टू 31 इंजुअर्ड आणि 1700 जण आहे हाऊस बर्न इन मणिपूर. 1700 पेक्षा जास्त हाऊसला आग लावलेली आहे, घरांना आग लावलेली आहे, ज्यामध्ये तिथल्या आमदारांचे सुद्धा घर सामील आहेत. आमदारांच्या सुद्धा घरांना इथे आग लावलेली आहे. 1 beheaded in revenge attack, 3 shot dead या मणिपूर झालेले आहेत. आणि या 3 shot dead मध्ये आपण इथे बघू शकता की शूट ऍट साईट ऑर्डर सुद्धा आहे ते मणिपूरमध्ये लावण्यात आलेलं आहे. इथल्या सीएमनी सांगितलेलं शूट ऍट साईट. मग एवढी परिस्थिती का आली? मणिपूरमध्ये 144 कलम सुद्धा लावण्यात आलेले आहे, म्हणजे आपण थोडक्यात कर्फ्यू असं म्हणतो. कर्फ्यू सुद्धा हा मणिपूरमध्ये लावण्यात आलेला आहे. एवढी मोठी हिंसा, एवढी बर्निंग मणिपूर इथे आपण चित्र बघू शकतो. असं रोजचे दृश्य आहेत मणिपूरमधील. का आहे बर्निंग मणिपूर, कुठला इश्यू आहे, सर्वात महत्वाचं इथे मणिपूर विषयी आपण जाणून घेणं हे महत्वाचं ठरतं. मणिपूरमध्ये मुख्यत्वे हा जो हिंसा आहे तो ट्रायबल जे आहेत, ट्रायबल एसटी कम्युनिटी आहे आणि मैतेई एक कम्युनिटी आहे. आपण हिंदू वैष्णवाईट कम्युनिटी असं म्हणूयात. मैतेईला या 2 कम्युनिटीमध्ये सध्या क्लॅशेस होत आहेत. आणि या क्लॅशेसचं कारण काय आहे, तर सुप्रीम कोर्टने केलेलं वक्तव्य असं म्हणणं योग्य ठरणार आहे. तर काय वक्तव्य सुप्रीम कोर्टने केलेलं आहे, तर सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे मणिपूरमधील जे मैतेई कम्युनिटी आहे त्या मैतेई कम्युनिटीला शेड्यूल ट्राईब्स मध्ये सामील करून घेण्यात यावं, यावरती विचार करण्यात येईल. हे सुप्रीम कोर्टचं वक्तव्य आहे. आणि या वक्तव्यानंतर मणिपूरमध्ये जे आहे ती हिंसा उफाळलेली आहे. मग एवढा एका वक्तव्यामध्ये एवढी हिंसा का झालेली आहे? कारण सध्या जी मैतेई कम्युनिटी आहे ती मैतेई कम्युनिटी सध्या ओबीसी आणि एसटीचा दर्जा दिलेला आहे. आणि या कम्युनिटीला आता सध्या एसटीचा दर्जा हवा आहे. हे एक मुख्यत्व कारण या भांडणाचं, आपण या व्हायलन्सचं असं मानलं जातं. मग इथे काय झालेलं आहे, मैतेईला का दर्जा हवा आहे एसटीचा, शेड्यूल ट्राईब्सचा? कारण इथे मैतेईची जी जिओग्राफिकल लोकेशन आहे मणिपूर मधलं, ते इथं या पोझिशनला विचार करणं हे योग्य ठरतं. म्हणजे काय आहे जिओग्राफिकल लोकेशन, या सर्व गोष्टी आपण आज पाहणार आहोत. तर ही हिंसा कशामुळे होत आहे, काय सच्चाई आहे, आपण इथे बघूयात. मणिपुर हाईकोर्ट का मैतेई को एसटी में शामिल करने का आदेश जारी किया है. हायकोर्टने सांगितलेलं आहे मणिपूरच्या की एसटी मध्ये यांना शामिल करा म्हणून. आणि यामुळे नागा आणि कुकी हे 2 ज्या जमाती आहेत, 2 जनजाती आहेत, त्या नाराज झालेल्या आहेत. एक लक्षात घ्या, मैती किंवा मैतेई असं म्हणूयात, ही मणिपूर मधली एक जमात आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे, इथे खाली बघा, नागा आणि कुकी या 2 जमाती आहेत, प्लस इतर ऑदर शेड्यूल ट्राईब्स. ओके, ह्या जमाती नागा, कुकी आणि मैतेई. ह्या मैतेई आणि ह्या नागा कुकी मध्ये काय सध्या चालू आहे, विवाद चालू आहे. आणि ऑदर सुद्धा ट्राईब्स आहेत, काही छोटे छोटे ट्राईब्स आहेत. पण मोस्टली ज्या कम्युनिटी आहेत मणिपूरमध्ये त्या आहेत, एक तर मैतेई कम्युनिटी आहे आणि नागा आणि कुकी. मैतेई ही कम्युनिटी आहे, 53% पॉप्युलेशन मणिपूरमध्ये त्यांचं आहे. आणि त्याबरोबर नागा आणि कुकी जे आहेत ते 27 ते 30% त्यांचं पॉप्युलेशन आहे. तर ह्या 2 कम्युनिटीमध्ये क्लॅशेस आहेत. रिसेंटली राहुल गांधींनी सुद्धा आहे ते मणिपूरमध्ये भेट दिलेली होती. आणि असं म्हणतायत की राहुल गांधीच्या भेटी वेळेस जे ट्रायबल्स आहेत किंवा जे दंगे करणारे आपण असं म्हणूयात जे लोक आहेत, त्यांनी यांच्यावर ग्रेनेड अटॅकचा प्लॅन केलेला होता. आणि तो प्लॅन सफल सुद्धा झालेला असता. थोडक्यात तो प्लॅन आपल्याला तिथे धागेदोरे मिळालेले आहेत आणि सर्व हे सापडलेले आहेत नसता राहुल गांधी यांच्यावर तो सुद्धा अटॅक होता राहिला असं सुद्धा तिथे म्हणत आहेत. त्याचबरोबर आहेत अमित शहानी सुद्धा काय केलेलं आहे,
तर मैतेई इतर किंवा नागा आणि कुकी हे लोक आहेत, यांच्या बरोबर डिस्कशन तिथे केलेलं. भारताचे गृहमंत्री आहेत, गृहमंत्र्यांनी सुद्धा तिथे जाऊन कशामुळे नेमकं इश्यू झालेला आहे, तिथे मुख्यमंत्री बघू शकतो आपण, मणिपूरचे बिरेन सिंग आहेत आणि इथे अमित शहा आहेत, यांनी सुद्धा ग्राउंड वरती जाऊन रिपोर्ट घेतलेला आहे की हा इश्यू नेमका कशामुळे झालेला आहे. सर्वात महत्वाची आता रिसेंटली एक गोष्ट झालेली आहे मणिपूरमध्ये की एक ॲम्ब्युलन्सला तिथे आग लावलेली आहे आणि या आगीमध्ये आई आणि तिचा 7 वर्षाचा मुलगा आणि याबरोबर एक व्यक्ती असे 3 जण आहेत ते मरण पावलेले आहेत. ती सर्वात दुर्दैवी घटना आहे. 3 including a 7-year-old killed as mob set ambulance in fire. इथे बघू शकता हे 2 जण आहेत आणि याचबरोबर 3 जण आहेत. ह्या मॉबनी काय केलेलं आहे, ॲम्ब्युलन्सला सुद्धा सोडलेलं नाही. म्हणजे किती हिंसक जमाव आहे. आणि याच्या मागे नक्की हा मॉबच आहे का, याच्या मागे कुठली बाहेरची शक्ती आहे, आउटर फोर्स आहे, हे सुद्धा आपण इथे जाणून घेणार आहोत. कशामुळे एवढे हिंसक जमाव झालेला आहे आणि एवढा हिंसाचार मणिपूरमध्ये कशामुळे झालेला आहे, यापूर्वी आपण मणिपूरचं जिओग्राफिकल लोकेशन जे आहे ते समजून घेऊयात. आणि या जिओग्राफिकल लोकेशनने आपल्याला जो इश्यू आहे तो समजण्यामध्ये आणखी मदत होईल. इथे पाहू शकता मणिपूर आहे. मणिपूरमध्ये टोटल 16 जिल्हे आहेत, परंतु राज्य सामान्यतः व्हॅली आणि पहाडी अशा 2 जिल्ह्यांमध्ये हे जे आहे स्टेट आहे ते डिवाइड झालेलं आहे. लक्षात घ्या, एक व्हॅली आहे आणि एक पहाडी रिजन आहे. मोस्टली मणिपूरचा जो रिजन आहे आपण बघूयात, हा सेंटर रिजन सोडला तर हा बाकी संपूर्ण जो रिजन आहे तो कसा आहे, पहाडी रिजन आहे. आणि या पहाडी जो रिजन आहे त्या पहाडी रिजन मध्ये जे आहे मोस्टली ट्रायबल जे आहे ते सिच्युएटेड आहेत. ओके, लक्षात येतं काय होतं, पहाडी रिजन मध्ये ट्रायबल्स आहेत आणि हा जो मधला जो रिजन आहे तो काय आहे, व्हॅली रिजन आहे किंवा प्लेन रिजन आहे. बरं, मणिपूरचा इथनिक मॅप सुद्धा पाहूयात. यामध्ये कुठल्या कम्युनिटी आहेत, इथे पाहू शकता. इम्फाळचा जो रिजन आहे, मणिपूरचा सेंट्रल रिजन आहे, तिथे कुठल्या कम्युनिटी आहेत, तर तिथे मैतेई हे 53.3% हे लोक मणिपूरच्या लोकसंख्येपैकी ह्या रिजन मध्ये जी व्हॅली रिजन आहे त्या व्हॅली रिजन मध्ये राहतात. आणि हे जर तुम्हाला पिंक रिजन दिसतो तिथे कुकींचा रिजन आहे तो 15.6% हे या रिजन मध्ये कुकी आहेत. आणि नागा जे आहेत ते 24.6% हे नागा आहेत, तुम्ही इथं पाहू शकता. आणि अदर काही ट्राईब्स आहेत आणि पहाडी किंवा नेपाली ज्या ट्राईब्स आहेत त्या सुद्धा इथे काही ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेल्या तुम्हाला आढळू शकता. तुम्ही इथे पाहू शकता की मेजॉरिटी जे आहे मणिपूरमध्ये जे आहे ते मैतेई, कुकी आणि नागा यांचं वर्चस्व आहे. मग मोस्टली हे हिंसा जी होते ती होते कुकी नागा एका साईडला आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट जे आहे ते मैतेई आहेत. मग यांचं म्हणणं काय आहे ते पाहूयात आपण. मैतेई जे लोक आहेत हे मणिपूर इथे पाहू शकता. आणि हा जो म्यानमार आहे, म्यानमारचा शेजारचा आहे इथे राष्ट्र आहे. इथे थोडक्यात आपण सर्व गोष्टी जे आहेत समजून घेऊयात. मैतेई जे आहेत ते मैतेई अनेक शतकांपासून अनेक दशकांपासून मणिपूरमध्ये राहत आहेत. अनेक मैतेई राजांनी जे आहे ते मणिपूरमध्ये राज्य केलेले आहे. आणि मैतेई मणिपूरमध्ये कुठून आले, कुठून स्थायिक झाले, आपण ह्याचा सुद्धा इतिहास जाणून घेऊयात. काही म्यानमार मधले राजे होते ते मणिपूर त्यांनी काबीज केलं. जवळपास 11व्या शतकाच्या नंतरची गोष्ट आहे. आणि 11व्या शतकाच्या नंतर हे राजे जे आहेत ते मणिपूरमध्ये स्थायिक झालेले आहेत. आणि मणिपूरमध्ये स्थायिक झाल्यानंतर त्यांनी तिथे राज्य करायला सुरुवात केलेली आहे. म्हणून मोस्टली मणिपूरमध्ये इथे स्थायिक झाले आणि व्हॅली रिजन मध्ये स्थायिक झाले आणि ते तिथे सेटल झाले आणि त्यांना आपण मैतेई कम्युनिटी असं नाव तिथे मिळालेलं आहे. त्याचबरोबर मणिपूरच्या आजूबाजूच्या एरियामध्ये जे आहे तो ट्रायबल एरिया म्हणजे ट्रायबल्स जे लोक होते अगोदरपासून राहणारे ते सुद्धा ते आजूबाजूच्या हिली एरियामध्ये राहत होते. आणखीन इथे एक प्रसंग झालेला आहे, सर्वात महत्वाचा एक जाणून घेण्याचा प्रसंग आहे. जेव्हा भारतावरती ब्रिटिशांचं राज्य आलं तेव्हा इथे एक गोष्ट झालेली आहे. मैतेई जो आहे, मैतेईचा राजा होता हरिप्रसाद सिंग. या हरिप्रसाद सिंगनी काय केलेलं आहे की नेहमी नागा आणि मैतेई यांचे तिथे युद्ध व्हायचे किंवा छोटे छोटे क्लॅशेस व्हायचे. मैतेई जेव्हा ते राजा होता तेव्हा नागा हे नेहमी मैतेईवर अटॅक करायचे आणि ह्या भागामधून सुद्धा म्यानमारच्या भागामधून सुद्धा म्हणजे मणिपूर जो रिजन होता त्याच्यावरती अटॅक व्हायचा. याच्यासाठी काय केलेलं आहे, तिथल्या राजांनी ब्रिटिशांशी एक तह केला. त्यानुसार त्यांनी सांगितलेलं की ब्रिटिशांना थोडक्यात मदत मागितली आणि त्यांनी सांगितलेलं की नागा जे आहेत त्यांचा तुम्ही बंदोबस्त करा. मग ब्रिटिश त्या ठिकाणी स्वतः येऊन लढणार नव्हते, यातले ब्रिटिश नव्हते. मग त्यांनी काय केलेलं आहे की मणिपूरचा जो रिजन आहे त्या रिजन मध्ये तुम्ही इथे पाहू शकता, हा जो हिली रिजन आहे मणिपूरचा, त्या हिली रिजन मध्ये जे आहे त्यांनी एक नवीन ट्राईब्स इस्टॅब्लिश केलेली आहे किंवा तिथे आणून वसवलेली आहे. त्यांचं नाव आहे कुकी. कुकी ट्राईब ही ब्रिटिशांनी त्या रिजन मध्ये आणलेली आहे. आणि त्यांना सुद्धा मग त्या कुकी ट्राईब्स
कोणाची मदत करण्यासाठी आणलेली आहे? तर मैतेईची मदत करण्यासाठी त्यांनी कुकी ट्राईब्स आणलेले आहेत. मग मैतेई आणि कुकी यांचं रिलेशन तेव्हा चांगलं होतं आणि त्यांच्या अगेन्स्ट जे नागा ट्राईब्स होत्या त्या अटॅक करणं त्यांचं थोडक्यात कमी झालं. त्यानंतर काय झालेलं आहे, फर्स्ट वर्ल्ड वॉर आला, म्हणजे पहिलं महायुद्ध आलं आणि त्या महायुद्धामध्ये काय झालेलं आहे, तर ब्रिटिशांना सैन्याची गरज भासली आणि ब्रिटिशांनी काय केलं, या सर्व जणांना ट्राईब जे आहेत त्यांनी सैन्यामध्ये भरती करण्यासाठी चालू केलेलं आहे. मग या वेळेला काय झालेलं आहे, ब्रिटिशांनी जी ट्राईब्स आणलेली होती त्यांचं नाव आहे कुकी. या कुकी ट्राईब्सनी काय केलेलं आहे, त्या सैन्यामध्ये भरती होण्यास नकार दिलेला आहे. ओके. त्यानंतर काय झालेलं आहे, पहिलं महायुद्ध झालं आणि त्यानंतर ब्रिटिशांनी काय केलेलं आहे, या कुकी ट्राईबचा बदला घेण्यासाठी भारतीय ब्रिटिश सैन्य जे होतं त्या या कुकी ट्राईब्सच्या अगेन्स्ट त्यांना मारण्यासाठी किंवा त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी पाठवलं होतं आणि यामुळे कुकी ट्राईब्स काय झालेले आहेत, त्या सुद्धा आजूबाजूच्या ह्या जो रिजन आहे मणिपूरचा सेंट्रल रिजन याच्या आजूबाजू होत्या आणि त्या सुद्धा या ब्रिटिश इंडियन सैन्याच्या ते आल्यामुळे काय झाले, कुकी ट्राईब जंगलामध्ये गेलेले आहेत. म्हणजे अधिक मागे कुकी ट्राईब सरकत गेलेले आहे आणि त्यांचं अस्तित्व आता सुद्धा कुकी ट्राईबच्या जंगलामध्ये आहे. ते विखुरलेलं अस्तित्व आपल्याला जाणून येतं. हे या मागच्या गोष्टीचा इतिहास आहे. मग आता काय झालेलं आहे, रिसेंटली काय गोष्ट झालेली आहे, तर एक 3 मेला एक बिरेन सिंह यांचा कार्यक्रम होता आणि याच सुमारास काय झालेलं आहे, ते ST मध्ये सामील होण्यासाठी सुप्रीम कोर्टने या मैतेईंचा विचार करण्यासाठी सांगितलेला आहे. मग इथे एक थोडक्यात अफवा उठलेली आहे की त्यांच्या कार्यक्रमाच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी की इथे जे आहे ते एका महिलेचा मृत्यू झालेला आहे. कारण कशामुळे, कम्युनल क्लॅशेसमुळे मृत्यू झालेला आहे आणि त्यानुसार तो जमाव आहे तो बिरेन सिंह ज्या कॉम्प्लेक्सचं उद्घाटन करणार होते किंवा ज्या स्पोर्ट कॉम्प्लेक्सचं उद्घाटन करणार होते, जिमचं उद्घाटन करणार होते, तिथे तो जमाव चालून आलेला आहे आणि तिथून हिंसा चालू झालेली आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाच्या ठिकाणापासून जी आहे ती हिंसा चालू झालेली आहे आणि या हिंसेमुळे मणिपूर आतापर्यंत सुद्धा ही पेटत आहे. लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे, खूप महत्वाची आहे. 2 महिने झालेले आहे, हे हिंसाचार जे आहे ते थांबण्याचं नाव घेत नाही आणि या मागे महत्वाचं आहे तो चूरचंदनपूर डिस्ट्रिक्ट, या डिस्ट्रिक्ट मधून जे आहे ती हिंसाचार चालू झालेला आहे. आणि आणखीन एक इथे महत्वाचं कारण आपल्याला कळून येतं की फक्त ST हा दर्जाच याचं कारण नसून आणखीन एक कारण आहे. ते कारण म्हणजे काय आहे, तर मुख्यमंत्र्यांनी जी आहे ती फॉरेस्ट लँड जी आहे ती आदिवासींकडून काढून घेण्यासाठी एक GR पास केला होता आणि त्या GRची अंमलबजावणी, त्या निर्णयाची अंमलबजावणी तिथे चालू झाली होती. मग आदिवासींचं असं म्हणणं आहे की आम्हाला कुठलीही पूर्वसूचना न देता आम्हाला आमच्या गावामधून हाकलून देण्यात येत आहे. म्हणजे थोडक्यात ती जमीन जी आहे ती खाली करण्यात येत आहे. मग हा GR पास करण्याचं कारण काय आहे? मग मणिपूरमध्ये असं काय झालेलं आहे, इथे एक जॉग्राफिकल अँगल आणि इथे थोडासा आणखीन जे दुसरा अँगल आहे तो सुद्धा इथे जाणून घेणं जो आहे तो महत्वाचा ठरतो. कारण काय आहे, ते मणिपूरमध्ये OPM म्हणजे अफू म्हणजे ओपीएमची शेती होत आहे आणि ओपीएमच्या शेती ते रोखण्यासाठी काय केलेलं आहे, इथल्या गव्हर्नमेंटने जे आहे तो एक कायदा पास केलेला आहे आणि या कायद्याअंतर्गत फॉरेस्ट जमिनी ज्या आहेत त्याच्यावर जे या आदिवासी लोकांनी जे कब्जा केलेला आहे किंवा आपण काय म्हणतो एन्क्रोचमेंट केलेली आहे, ती एन्क्रोचमेंट काढण्यासाठी आणि तेथील शेती कमी करण्यासाठी, अफूची शेती आहे ती कमी करण्यासाठी फॉरेस्ट एरियामधील इथला हा कायदा आलेला आहे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी काही गव्हर्नमेंट ऑफिशियल गेले असता इथे क्लॅश झालेले आहे आदिवासी आणि या गव्हर्नमेंट ऑफिशियलमध्ये की आमची जमीन तुम्ही न सांगता कशी काढून घेतायत आणि यावरून सुद्धा इथे जो आहे तो व्हायलन्स किंवा वाद जे आहे तो चालू झालेला आहे. थोडक्यात एक हा गव्हर्नमेंटचं एक डिसिजन होतं. कशामुळे होतं, तर अफूची शेती, ओपीएमची शेती जी आहे ते कमी करण्यासाठी आणि लोकांना जे आहे ते आपण गांजा म्हणतो, हे गांजा घेण्यापासून किंवा गांजा तयार करण्यापासून परावृत्त करण्यासाठी ह्या गोष्टी आहेत त्या झालेल्या आहेत. हे एक दुसरं कारण आहे. या 2 महत्वाच्या कारणामुळे जे आहे ते मणिपूरमध्ये हिंसेचा उदय झालेला आहे. आपण इथे पुढच्या स्लाइड मध्ये सुद्धा पाहू शकतो ते मणिपूरमध्ये ह्याचे ब्रिटिश वॉर वगैरे जे आहे, इंट्रोडक्शन ऑफ द कुकीज कसे आले हे पाहिलेलं आहे आपण. फर्स्ट वर्ल्ड वॉर मध्ये काय झालेलं आहे, कुकी अपोजेस केलेले आहे, त्याच्यानंतर इंडियन ब्रिटिश आर्मी वर्सेस कुकी फाईट झालेली आहे आणि त्यानुसार करंट जिओग्राफिकल लोकेशन जे आहे कुकीचं इथे बघू शकता. हे जे करंट जिओग्राफिकल लोकेशन आहे हे आजूबाजूला कुकीचे ट्राईब्स आहे आणि हे जो आहे तो व्हॅली एरिया आहे. परत लक्षात घ्या, व्हॅली एरियामध्ये कोण राहतं, मैतेई हा जो कम्युनिटी आहे ही व्हॅली एरियामध्ये राहते आणि इथे बाजूच्या सराउंडिंग एरियामध्ये कोण राहतं, कुकी आणि
नागा प्लस ऑदर जे ट्राईब्स आहेत ते बाजूच्या ह्याच्यामध्ये राहतात. हा मणिपूरचा मॅप आहे. थोडक्यात तुम्हाला हे नेमकं कळालेलं असेल की काय महत्वाचे क्लासेसचे आहे जे कारण होते आहेत ते सुद्धा बघितलेले. मणिपूरमध्ये जी मेजॉरिटी कम्युनिटी आहे, कम्युनिटी म्हणजे मैतेई जी आहे ती मैतेई ही आहे. कुठली आहे ते वैष्णवाईट हिंदू आहेत. आणि कुकी आणि नागा या कम्युनिटी आहेत ते ख्रिश्चन कम्युनिटी आहेत. ख्रिश्चनांनी काय केलेलं धर्मप्रसार करण्यास चालू केलेला आहे. इथे आपण पुढे पाहू शकतो. थोडक्यात मिशनरी जे आलेले आहेत 1894 मध्ये आलेले आहेत ट्रायबल रिजन पॉप्युलेशन मध्ये, या कुकी आणि नागा हिली एरियामध्ये आलेले आहेत. तर 1901 मध्ये 8% फक्त तिथली ख्रिश्चन पॉप्युलेशन होते, म्हणजे जे ट्राईब्स आहेत ते 8% होते 1901 मध्ये. आणि त्याच्यानंतर 1991 मध्ये ही पॉप्युलेशन जी आहे तर 34% ख्रिश्चन पॉप्युलेशन झालेली आहे. आणि ह्याच आकडा जो आहे 2021 मध्ये 45% पर्यंत ही ख्रिश्चन पॉप्युलेशन गेलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय झालेलं आहे इथे हिंदू म्हणजे हिंदू वैष्णवाईट वर्सेस ख्रिश्चन असं सुद्धा इथं क्लॅशेसला एक अँगल बघायला मिळत आहे. आपण इथे पाहू शकतो की बऱ्याच ठिकाणी सध्या आहेत कम्युनल क्लॅशेसचं सुद्धा याला नाव देण्यात येत आहे. कारण दोन कम्युनिटीमध्ये वेगवेगळ्या कम्युनिटीमध्ये क्लॅशेस होत आहेत म्हणून याला कम्युनल क्लॅशेस सुद्धा असं आपण इथे संबोधण्यात आलेलं आहे. आणि इथे सुद्धा बघू शकता आपण जे लँड रेव्हेन्यू जे लँड रिफॉर्म ऍक्ट बघितलेला आहे 1960चा जो ऍक्ट आहे त्यानुसार जे आहे गव्हर्नमेंटनी काय केलेलं हे ऍक्शन घेतलेली आहे की ह्या ज्या आउटर म्हणजे जो आउटर स्पेस आहे, ज्या हिली एरिया मधल्या ज्या डोंगराळ भागामधल्या अफूची जिथे शेती होती, ओपीएमची शेती होती, तिथल्या लँड जे आहेत फॉरेस्ट लँड आहेत त्या परत घेण्याचं काम हे गव्हर्नमेंटने तिथल्या केलेलं आहे. इथे आपण मॅपमध्ये क्लिअर बघू शकतो. इन्नर मणिपूर आहे आणि आउटर मणिपूर ह्या दोन भागांमध्ये जो आहे मणिपूर विभागलेला आहे. आणि आणखीन एक इथे महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे तर मणिपूरमध्ये आपण पाहायला गेल्याच्या नंतर ही जी लँड आहे जिथे मैतेई राहतात ही 10% फक्त लँड आहे. आणि उर्वरित जी लँड आहे 80 to 90% लँड ही जी आउटर लँड आहे ही 90% लँड आहे. म्हणजे 10% मध्ये फक्त आपल्या इथे 53% जी पॉप्युलेशन आहे ती मणिपूरमध्ये राहत आहे. आणि बाकीची जी उरलेली पॉप्युलेशन आहे ती आजूबाजूला विखुरलेली आहे. हा जो आहे व्हॅली रिजन आहे आणि बाजूचा जो आहे सर्वात हिली रिजन आहे. इथे आपण जाणून घेऊयात. कॉन्स्टिट्यूशनने दिलेलं आहे म्हणजे रिलिजन धर्म प्रसार करण्याचं स्वतंत्र सुद्धा आपल्याला कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेलं आहे. नागा आणि कुकी मध्ये मोस्टली फाईट आहे. आपण या सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत. व्हॅली रिजन मध्ये कोण आहे, हिल रिजन मध्ये कोण आहे तुम्हाला सर्व कळालेलं असेल. आणि त्यानंतर आहे मणिपूरचे जे चीफ मिनिस्टर आहेत त्यांचं सुद्धा असं एक तिथल्या कम्युनिटीचं आहे की एक हे जे चीफ मिनिस्टर आहेत ते मैतेई यांच्याकडून थोडंसं बोलत आहेत किंवा मैतेई यांची साईड घेत आहेत. कारण का तुम्हाला जेव्हा आपण मणिपूरचा विचार करतो तेव्हा पॉलिटिकल आणि जिओग्राफिकल जेव्हा अँगल आपण लक्षात घेतो तेव्हा पॉलिटिकली जो मणिपूर जो आहे इथे मैतेई जे आहेत मैतेई हे पॉलिटिकली 60% डिसिजन मेकिंग मध्ये आहेत. आणि उरलेले जे बाकीचे आहेत ते इतर कास्ट किंवा इतर ट्राईब्स जे आहेत ते आहेत. आणि त्याचबरोबर जिओग्राफिकल जेव्हा विचार करतो आपण तेव्हा मैतेईंची फक्त जमीन जे म्हणतो ती 10% आहे. आणि उरलेले जे एसटी आहेत ओके त्यांची उरलेली संपूर्ण जमीन आहे. म्हणजे मैतेई जे आहेत त्यांना जमीन जी आहे ते कमी आहे आणि त्यांचं पॉलिटिकल मध्ये सहभाग किंवा राज्याच्या सत्तेमध्ये सहभाग जो आहे तो 60% सहभाग आहे. आणि त्यांचे पॉप्युलेशन सुद्धा जास्त आहे. मग इथे नागा आणि कुकी या कम्युनिटीचं असं म्हणणं येतं की हे जे मैतेई आहेत या मैतेईंना ऑलरेडी जो आहे तो व्हॅलीचा प्रदेश भेटलेला आहे. आणि या प्रदेशामध्ये ऍक्च्युअली मैतेई म्हणजे जी त्यांची लँग्वेज जी आहे ती मणिपुरी आहे. आणि मणिपुरीची ही लँग्वेज आहे 8th शेड्यूल मध्ये कॉन्स्टिट्यूशनच्या सुद्धा आपल्याला इन्क्लूड केलेली आहे. मग यांचं म्हणणं आहे यांची लँग्वेज सुद्धा 8th शेड्यूल मध्ये इन्क्लूड केलेली आहे. या मैतेई लोकांना ह्या नागा लोकां किंवा कुकी लोकांपेक्षा हे जो लोक इकॉनॉमिकली स्ट्रॉंगर आहेत यांना सर्व सुख सुविधा असं म्हणतो जसं की हॉस्पिटल म्हणतो, स्कूल म्हणतो किंवा ज्या सुविधा लागतील त्या सर्व यांना आहेत. या 10 जो यांचा व्हॅली रिजन आहे त्या व्हॅली रिजन मध्ये सर्व सुविधा आहेत. मग यांना एसटीचा दर्जा का हवा आहे असं यांचं स्टेटस आहे. तर यावर मैतेई यांचं काय म्हणणं आहे की यांचं म्हणणं आहे फक्त आम्ही मणिपूरचे 10% लँड ॲक्वायर करतो आणि आम्हाला ट्रायबल एरियामधली जी लँड आहे ती आम्हाला विकत घेता किंवा परचेस करता येत नाही असं यांचं मुख्य म्हणणं आहे. तर नागा आणि कुकी यांचं काय म्हणणं आहे आणि मैतेई आणखीन असंही म्हणतात की हे जे ट्राईब्स आहेत किंवा नागा कुकी लोक आहेत ते आमची लँड तुम्ही ते विकत घेऊ शकतात पण
त्यांची लँड जी आहे ते आम्ही विकत घेऊ शकत नाही किंवा ते आमच्या लँडवरती एन्क्रोचमेंट करू शकतात, असं यांचं म्हणणं आहे, असं मैत्री यांचं म्हणणं आहे. इथे सुद्धा क्लासेसची एक आपल्याला एक पॉइंट बघायला मिळतो की हे सुद्धा एक महत्त्वाचा पॉइंट आहे की थोडक्यात मैतेई जे आहे त्यांची लँड घेऊ शकत नाहीत आणि ट्राईब्स जे आहेत त्या मैतेईची लँड घेऊ शकतात. मैतेईचं असं म्हणणं आहे की आमच्या लँडवरती अगोदरच आम्हाला कमी लँड आहे आणि त्याच्यावरती सुद्धा यांचं एन्क्रोचमेंट चालू आहे. हे सुद्धा इथे मैतेई यांचा एक महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. तिथे मुख्यत्वे नागा जे लोक आहेत, ट्राईब्स आहेत, त्यांना ते पुश करतात ड्रग लावण्यासाठी किंवा जे ड्रग लॉर्ड्स आहेत मोठे मोठे, ज्यांना चायनीज सपोर्ट आहे किंवा म्यानमारचा सपोर्ट आहे, असे बाहेरून आलेले ड्रग्स लॉर्ड्स हे नागा लोकांना उकसवायचं काम करतात आणि त्यांच्याकडून जी आहे ती अफू किंवा ओपीएमची जी शेती आहे ती करून घेतात, असं इथलं महत्त्वाचं आहे. आणि याच्या पाठीमागे आहे तो मोस्टली जेव्हा आपण बघायला गेलो तर एक फॉरेन शक्तीचा किंवा बाहेरील शक्तीचा सुद्धा इथं आपल्याला हात असण्यास नाकारता येत नाही. कारण मणिपूरच्या युथनं सुद्धा काय केलेलं होतं, इथे पोलीस तर हे डिस्ट्रॉय करतातच आहे, ओपीएमची शेती जी आहे, गांजाची शेती तो पोलीस डिस्ट्रॉय करतात, पण त्याचबरोबर युथने सुद्धा इथे काय केलेलं आहे, पुढाकार घेतलेला आहे ही शेती डिस्ट्रॉय करण्यासाठी. कारण ह्या ड्रग्समुळे इथल्या युथचं जे आहे ते खूप पॉपी कल्टिवेशनमुळे खूप मोठं नुकसान होत आहे आणि मणिपूरमध्ये जे डिझास्टरस सिच्युएशन म्हणतो ती येत आहे. ओके, मग आता आपल्याला हे इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर सर्वात महत्त्वाचं आहे प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहायला पाहिजे. आपण भारताला स्वातंत्र्य मिळून एवढे वर्ष झालेले आहेत तरी मणिपूरमध्ये आणखीन हवं तसं इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये. कारण काय आहे, तिथे हिली एरियाज आहेत. मग या हिली एरियाजमध्ये असं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहायला पाहिजे की तिथे त्यासाठी एक त्या लोकांसाठी सुद्धा दळणवळणाचे व्यवस्थित साधन व्हायला हवे, असं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे मणिपूरमध्ये उभं राहायला पाहिजे. त्यानंतर आपण इथे बघूयात मणिपूरमध्ये रेल्वे सुद्धा इंट्रोडक्शन आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो किंवा रेल्वेचं जाळं जे आहे ते तिथे चालू करू शकतो. थोडक्यात मणिपूरमध्ये काय पाहिजे तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ही मणिपूरमध्ये हवी आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा मणिपूरमध्ये हा क्लॅश होत होता तिथे काय झालेलं आहे तर तिथल्या ट्राईब्स किंवा तिथला जो समाज आहे, कम्युनिटी आहे, त्यांनी काय केलेलं आहे, तिथल्या पोलीसचे असतील किंवा आर्मी असतील यांचं काय केलेलं आहे तर वेपन्स घेऊन ते काय केलेलं आहे ते पळालेले आहेत किंवा वेपन्स चोरून नेलेले आहेत. त्यावरती अमित शहानी काय केलेलं आहे तिथे भेट दिलेली आहे आणि त्यांना तिथल्या लोकांना शांततेसाठी वेपन रिटर्न करण्याचं त्यांना एक आवाहन केलेलं आहे. त्यानुसार टोटल वेपन पैकी फक्त 18% जे वेपन आहेत ते लोकांनी रिटर्न दिलेले आहेत तिथले आणि बाकीचे वेपन्स आणखी रिटर्न दिलेले नाहीत. हे लक्षात घेणं इथं महत्त्वाचं ठरतं. याचबरोबर मणिपूरमध्ये 25 जण अरेस्टेड झाले, म्हणजे 25 जणांना अरेस्ट केलेले. कशासाठी तर चायनीज वेपन स्वतःजवळ बाळगल्यामुळे. तर इथे एक गोष्ट समजून घेण्यास महत्त्वाची ठरते. कारण जेव्हा मणिपूरची आपण हिंसा बघतो इथे फक्त मणिपुरींचाच हात नाहीये, इथे तर काही बाहेरील शक्तींचा सुद्धा इथे हात आहे. जसं की चायनीज असतील, चायनाचा खूप मोठा इंटरेस्ट आहे किंवा जे कुकी ड्रग्स लॉर्ड्स आहेत त्यांचा सुद्धा खूप मोठा इंटरेस्ट आहे. कारण काय आहे, कारण त्यांना एकतर इलिगल जी आपण जमीन म्हणतो ती ओपीएम उगवण्यासाठी भेटत आहे आणि त्याचबरोबर यांना चायनीजचा सुद्धा सपोर्ट आहे. कारण चायनीज वेपन डायरेक्टली चायनीज वेपन यांच्याकडे कसे काय येऊ शकतात. चायना सुद्धा या कुकी ड्रग्स लॉर्डला सपोर्ट करत आहे मणिपूरमध्ये अशा कारवाई किंवा ऍक्टिव्हिटी करण्यासाठी. आणि चायनाला हे साधून काय करायचं आहे तर चायनाला भारतामध्ये जी अस्थिरता पाहिजे आहे आणि या अस्थिरतेमुळे आहे चायनाला पुढील त्यांचं जे आहे चायनीज डॉमिनन्स या रिजनवरती करण्यासाठी ह्या अस्थिरता जी आहे ती खूप महत्त्वाची चायनाला ठरणार आहे. याच्यामुळे चायनीज सुद्धा अशा गोष्टींना काय आहेत तर इलिगल ज्या गोष्टी आहेत भारतामध्ये त्यांना बढावा देत आहेत किंवा त्यांना उत्तेजन देत आहेत. इथं सुद्धा बघूयात आपण जे कुकी ड्रग्स लॉर्ड्स आहेत, ओके, ते सुद्धा यांना जे आहेत ते वेपन्स वगैरे चायनीज कडून यांना प्रोव्हाइड होतं आणि हे इथे अशा प्रकारची जी आहे ते शेती करतात. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तर पीस बी इन मणिपूर. मणिपूरमध्ये सगळ्यात शांततेची खूप गरज आहे. ज्या बॉक्सर आहेत मेरी कोम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की माझं घर माझं राज्य जळत आहे आणि इथे तुम्ही भारतवासी जे आहेत तुम्ही लक्ष घाला माझ्या राज्यामध्ये, कारण प्रत्येक घर राज्यामधलं जळत आहे. आपण बघितलेलं 1700 पेक्षा जास्त घरांना जे आहे ती आग लावण्यात आलेली आहे आणि याची संख्या आणखीन अधिक कितीतरी असू शकते. फक्त आपल्याला जी संख्या कळालेली 1700+ घरं आहेत, एवढ्या घरांना आग लावण्यात आलेली आहे आणि जवळपास 60,000 पेक्षा जास्त लोक हे विस्थापित झालेले आहेत. याचा अंदाज घेऊ शकता तुम्ही. एक हाय कॅटेगरी मधला जो आहे हा व्हायलन्स आहे आणि ह्या व्हायलन्समुळे जे आहे ते खरंच भारताची इमेज आंतरराष्ट्रीय दर्जावरती खरंच कमी होत आहे. आणि ह्या व्हायलन्सला आपण ज्या आता 2 महिने झाले तरी हा व्हायलन्स चालू आहे आणि याला
तिथल्या तिथे थांबवण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. गव्हर्नमेंटने सुद्धा तिथील काही ग्रुप आहे त्यांच्या ग्रुपमध्ये जे आहे ते शांतीपूर्ण संबंध जे म्हणतो आपण ते घडून आणलेले पाहिजेत किंवा यांच्यामध्ये डिस्कशन घडून आणलेलं पाहिजे. आणि याच्यामध्ये पुढील असे भांडण न होण्यासाठी यांची कमिटी स्थापन केली पाहिजे आणि त्या कम्युनिटी मार्फत या कम्युनिटीचे जे वादविवाद आहेत ते सोडवण्यासाठी कमिटी मदत करेल. असा एक वे फॉरवर्ड आपण सुद्धा असा एक काढू शकतो याच्यासाठी. कारण फक्त भारतामधीलच नाही तर इतर देश सुद्धा याला सपोर्ट करताना दिसत आहेत. जे मिलिटंट्स आहेत, चायनासारखे जे देश आहेत या उग्रवाद्यांना की म्हणूयात किंवा या ड्रग्स लॉर्ड्सला आहेत ते वेपन देण्यात किंवा त्यांना अशांतता पसरवण्यासाठी यांना मदत करताना दिसत आहेत. यांचं सुद्धा आपल्याला इथे बंदोबस्त करायला हवा. आणि मणिपूर रिजनमध्ये सुद्धा आहे इन्फ्रा डेव्हलप करून इथे सुद्धा जे बॉर्डर एरिया आहे तिथे सुद्धा इलिगल मायग्रेशन जे होतं किंवा इलिगल जे गोष्टी चालतात या इलिगल गोष्टी बंद करण्यासाठी इथे सुद्धा गव्हर्नमेंटने पुढाकार घ्यायला हवा. आणि लवकरात लवकर हा इश्यू रिझॉल्व्ह करून इथे शांतता नांदावी लवकरात लवकर ही मी आशा व्यक्त करतो. आपलं या मणिपूरच्या इश्यूवरशी मत काय आहे, आपण याच्याविषयी काय विचार करता हे तुमचे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की लिहून सांगा आपलं मत काय आहे ते. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा. आणि शेवटी चॅनलला वी रायझिंग इंडिया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन कीप लर्निंग, स्टे कनेक्टेड विथ अस. थँक्यू.